Hello, my dear students. I welcome you all in Standard 10. In front of you, this is the front page of your textbook. That is my English course book, Standard 10. In this way, this is the front page of your textbook. Dear students, you have to bought textbook because which is very important for you. See the next one. That page is contents. Dear students, in this course book, you have unit 4. There are total 4 units. In unit number 1, it has total 5 chapters. Each unit has 2 poems. In this way, 2 into 4, 8 poems are there in the textbook. Unit 2 has 6 chapters. Unit 3 has 5 chapters. Unit 4 also 6 chapters. Dear students, in the last year, due to this COVID pandemic, our education ministry decided to omit some chapters from this course book. I will tell you regarding it which chapters are omitted or will be omitted. I will tell you, we discuss later about it. First of all, dear students, you have to give attention on the basic grammar foundation for the which is very important. Let's see page number 2. Here we are going to start unit number 1, 1.1, a teenager's prayer. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ सिरीजला सुरुवात करीत आहोत मागच्या वर्षाप्रमाणे. तर या व्हिडिओत आपण 1.1 अ टीनएजर्स प्रेयरला सुरुवात करीत आहोत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल काय बरं अर्थ होतो ह्या प्रेयरचा. प्रेयर म्हणजेच प्रार्थना. आणि टीनएजर्स कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, असा वयोगट ज्यामध्ये वय वर्ष 13 ते 19, वय वर्ष 13 ते 19 हा जो वयोगट आहे, या वयोगटास टीनएजर्स असं म्हणतात. इथे अ टीनएजर्स, एका टीनएजरची ही प्रार्थना आहे. कशाबद्दल ही प्रार्थना आहे, काय त्याचं मत आहे, आपण जाणून घेत आहोत. आणि ह्या पोएमचा पोएट आहे जे मॉर्स. फर्स्ट ऑफ ऑल, सी हिअर वॉर्मिंग अप, chit chat activity which is very crucial, very important for that conversation, dialogue, etc. First one, form groups of 5 to 6 and discuss. 5 ते 6 ग्रुप फॉर्म करायचे आहेत
त्यानंतर काय करा पहा, गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 आणि रेटिंग द्यायची आहे. त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही त्याला काय रेटिंग करू शकता, त्याचे किती वेटेज आहे, त्या वेटेजप्रमाणे 1 ते 5 प्रमाणे रेटिंग द्यायची आहे. टू ईच ऑफ द फॉलोइंग. प्रश्न आहे, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. खूप छान प्रश्न आहे मित्रांनो. चिटचॅट ॲक्टिव्हिटी काय बरं असतं. ड्यू टू दिस चिटचॅट ॲक्टिव्हिटी here our previous knowledge regarding that particular chapter or the poem will be there. So when you have to take important decisions, आपण जेव्हा केव्हा महत्त्वाचे निर्णय घेत असतो तेव्हा what do you generally do, सामान्यपणे आपण काय करतो. जेव्हा महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा सामान्यपणे आपण काय करतो. ए ऑप्शन आहे, कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. आपण आपल्या पालकांशी किंवा आपल्या वडीलधाऱ्यांशी कन्सल्ट करतो, सल्लामसलत करतो. मग ह्यासाठी आपण काय रेटिंग करू शकतो 1 ते 5 पैकी. इथे प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. कोण याला 2 रेटिंग देणार, कोण याला 5 out of 5 रेटिंग देणार. दॅट इज डिपेंड ऑन युअर थिंकिंग. सेकंड बी पहा, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. मित्राची सल्ला घेणार. थर्ड सी आहे, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाला प्रे करणार की देवा मला चांगल्या प्रकारे गाईड कर आणि माझे जे निर्णय आहेत ते योग्य होऊ देत. पुढचा डी आहे, थिंक डीपली इन सायलन्स. खूप विचार, शांतपूर्वक विचार करणार. ई आहे, आस्क युअर टीचर फॉर हेल्प. महत्त्वाचे निर्णय घेत असताना मी माझ्या टीचर्सची हेल्प घेणार. आणि एफ, टॉस अ कॉइन टू डिसाइड. काही ठरवायचं असेल तर मी त्या ठिकाणी टॉस करणार, एका कॉइन जो आहे त्याला टॉस करीन आणि त्यानुसार मी डिसाईड करेन. इन दिस वे दीज आर द सम सोल्युशन्स, रेमेडीज, and as per your thinking you have to give the proper rating and you have to write those numbers from number 1 to 5 in these squares. Okay, in this way this is the chit chat activities first question, first form. आपण जर का सेकंड पाहिलं या ठिकाणी, in poetry very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person. An abstract idea or thing or object, such a tactic or device used by the poet is the figure of speech apostrophe. For example, twinkle, twinkle, little star, death, where is thy sting? Oh caveman, I wish I could live with you. Now complete the following creating example of apostrophe of your own. मित्रांनो, हा काय प्रश्न आहे तो समजून घ्या. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय असतं. ॲपॉस्ट्रॉफी 2 प्रकारे आपण समजून घेत असतो. तर मित्रांनो, ॲपॉस्ट्रॉफी जर म्हटलं जनरली काय बरं असतं तर पहा, अशा प्रकारे उदाहरणार्थ आय विल. आत्ताच पहा या ठिकाणी मी हा वर्ड लिहिला आहे. शॉर्ट फॉर्म आहे तो. या ठिकाणी हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. आय शाल आपण बोलू शकतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आय शाल यासाठीचा, किंवा आय विल सुद्धा आपण बोलू शकतो. पण हा या ठिकाणी हे जे सिंबल आहे किंवा चिन्ह आहे
ह्याला आपण म्हणतो ॲपॉस्ट्रॉफी. तर अशा पद्धतीने हा झाला ग्रामरचा एक भाग. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय असतं? हे एक पंक्च्युएशन मार्क असतं. ज्याप्रमाणे फुलस्टॉप असतो, एक्सक्लेमेटरी मार्क असतं, त्यानंतर क्वेश्चन मार्क असतो, एक्सक्लेमेटरी मार्क असतो, इन्व्हर्टेड कॉमाज असतात. तशाच प्रकारे या ठिकाणी हा जो आहे याला ॲपॉस्ट्रॉफी असं देखील म्हणतात. ॲपॉस्ट्रॉफी इज वन ऑफ द पंक्च्युएशन मार्क. ॲपॉस्ट्रॉफी हे एक पंक्च्युएशन मार्क असतं. आणखीन बरं काय ते असतं? ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे नेमकं आणखीन काय? तर ॲपॉस्ट्रॉफी हा एक फिगर ऑफ स्पीच असतो. काय असतं हे फिगर ऑफ स्पीच? ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार असतो. तर मित्रांनो, अलंकार, फिगर ऑफ स्पीच, ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? तर ते पहा. इन पोएट्री व्हेरी ऑफन देयर आर लाईन्स in which the poet seems to talk directly to an absent person. पहा, हे इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पोएट काय करतो म्हणे कवितेमध्ये? जो ॲब्सेंट व्यक्ती असतो किंवा ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया किंवा एखादी वस्तू असतं, अशाशी तो पोएट डिरेक्टली टॉक करत असतो, बोलत असतो. पुन्हा समजून घ्या. व्हॉट इज ॲपॉस्ट्रॉफी? पहा, स्पेलिंग दिलेली आहे इथे. ही आहे स्पेलिंग ॲपॉस्ट्रॉफी. फिगर ऑफ स्पीच त्याला म्हणतात मराठीमध्ये अलंकार. बरेच अलंकार आहेत. 30च्या आसपास, 30च्या आसपास हे फिगर ऑफ स्पीच आहे. आय विल गिव्ह यू ऑल द फिगर ऑफ स्पीच. इट्स नोट्स टू यू. ॲपॉस्ट्रॉफी आपण इतक्यात पाहिलं तर अशा प्रकारे हे जे असतं ह्याला देखील ॲपॉस्ट्रॉफी आपण म्हणतो. दिस इज वन ऑफ द पंक्च्युएशन मार्क. आता आपण पाहत आहोत ॲपॉस्ट्रॉफी हे जे आहे हे फिगर ऑफ स्पीच असतं, अलंकार असतो. पण नेमका हा अलंकार म्हणजे काय? तर कवितेमध्ये जेव्हा कवी, पोएट एका अमूर्त आयडिया असेल, वस्तू असेल किंवा एखादा ॲब्सेंट व्यक्ती असेल, तर अशा ॲब्सेंट व्यक्तीला किंवा अमूर्त वस्तूला किंवा अमूर्त कल्पनेला डिरेक्टली बोलत असेल, उद्देशून बोललं असेल कवी, तर अशा वाक्यांना किंवा शब्दांना ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार म्हणतात. तर इकडे पहा, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे ॲपॉस्ट्रॉफीचे. आपल्या समोर आहेत पहा. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. या ठिकाणी स्टार जो आहे ह्याला उद्देशून म्हटलेला आहे. सेकंड पहा, डेथ व्हेअर इज दाय स्टिंग. डेथला उद्देशून म्हटलेला आहे. पुढचं पहा, ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. इथे केवला उद्देशून म्हटलेला आहे. आपण जर ऑब्झर्व केलं, स्टार, डेथ, केव ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ॲब्स्ट्रॅक्ट आहेत, अमूर्त आहेत. डेथला उद्देशून म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे अशा ज्या गोष्टी असतात की ज्या ॲब्सेंट असतात, ॲब्स्ट्रॅक्ट असतात, अमूर्त असतात, परंतु कवी त्यांना डायरेक्ट संपर्क करत असतो किंवा बोलत असतो, तर अशा शब्दांना किंवा वाक्यांना काय म्हणतात? ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतात. आणखीन पुढे पाहूया काय दिले ते. पहा, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. पहा,
या ठिकाणी ABCD आणि E असे 5 वाक्य दिली आहेत अपूर्ण वाक्य, तर ती पूर्ण करायची आहेत. तर मी आपणास एक्झाम्पल म्हणून एक सांगतोय, बाकी 4 तुम्हाला ते पूर्ण करायची आहेत. ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर. पहा, हाऊ ब्युटिफुल यू आर. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क देतोय. ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर. मित्रांनो, या वाक्यामध्ये कवी लाईफला उद्देशून म्हटलेलं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे आणि हे अपूर्ण वाक्य आपण अशा प्रकारे पूर्ण केलेलं आहे. तुम्ही असंच पूर्ण करा असं काही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सर्व पुढील 4 अपूर्ण वाक्य पूर्ण करून ते लिहायचे आहेत की त्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच असला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इकडे थांबत आहोत. वी विल मीट इन आवर कमिंग व्हिडिओ. टिल देन, थँक यू. टेक केअर.